धुळे जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा आरोप प्रत्यारोपाने संपन्न। याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2 वाजता धुळे जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात सदर बैठक संपन्न झाली। या बैठकीत अध्यक्षा जिल्हा परिषद धरतीताई देवरे, सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी BS आकलाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, उपाध्यक्ष देवेंद्र दादा पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, सभापती हर्षवर्धन दैते, सभापती कैलास पावरा, सभापती संजीवनीताई सिसोदे, सभापती महावीर सिंह रावल, अधिकारी BA बोटे आदी सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर ही बैठक घेण्यात आली। तर या बैठकीत एकूण 22 विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली, ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी विषय क्रमांक 11 येथील जिल्हा परिषद धुळे येथील मुख्य प्रशासकीय इमारतीत पहिल्या मजल्यावर नवीन तयार करण्यात येणाऱ्या सभागृहास पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सभागृह व्हिडिओ कॉन्फरन्स रूम हे नाव देण्याबाबत या ठिकाणी चर्चा करण्यात आली। तर या नावावर या ठिकाणी अगोदरच जिल्हा परिषद सदस्यांनी या विषयावर या ठिकाणी चर्चा करून या ठिकाणी हा विषय घ्यावा अशी मागणी केली होती, परंतु यावर चर्चा न करता डायरेक्ट या ठिकाणी या सभागृहाच्या प्रशासकीय इमारतीला पहिल्या मजल्याच्या इमारतीला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हे नाव द्यावे असे या ठिकाणी अधिकाऱ्यांनी जाहीर करताच या ठिकाणी एकच गदारोळ झाला, ज्यात प्रामुख्याने सदर सभागृहाला बिरसा मुंडा यांचं देखील नाव देण्यात यावे अशी देखील मागणी काही जिल्हा परिषद सदस्यांनी केली। परंतु या ठिकाणी दोन्ही नावे महापुरुषांचे असल्याने या ठिकाणी सदर सभागृहांना वरच्या इमारती व खालच्या इमारतीला प्रत्येकी नाव देण्यात यावे अशी या ठिकाणी अध्यक्ष धरतीताई देवरे यांनी सांगितले। तदनंतर या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य यांनी या ठिकाणी अनेक विषयांवर चर्चा केली, ज्यात प्रामुख्याने या बैठकीत सर्व विभागातील या ठिकाणी अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे अशी देखील मागणी केली होती, परंतु काही अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याने त्यांना नोटिसा बजावण्यात यावी अशी देखील मागणी केली। तर त्याचबरोबर या ठिकाणी तर काही जिल्हा परिषद गटांमध्ये निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप या ठिकाणी संग्राम पाटील यांनी केला, तर याबाबत चौकशी करण्यात यावी अशी देखील मागणी केली। त्याचबरोबर या ठिकाणी काही महिला सदस्यांनी या ठिकाणी सेस फंड निधी त्याचबरोबर विविध विभागातून निधी प्राप्त होत असतो, तो निधी समसमान वाटप करण्यात यावा अशी देखील मागणी महिलांनी केली। तसेच शिवसेनेचे सदस्य जिल्हा परिषद सदस्य सौ सोनवणे यांनी देखील या ठिकाणी शिक्षक उपस्थित होत नसल्याने शिक्षक उपलब्ध करून द्यावा अशी देखील मागणी केली। तर असे अनेक विषयांवर या ठिकाणी चर्चा करण्यात आली।
अहिल्याबाई होळकरांचं नाव सभागृहाला दिलेलं होतं आणि ते नाव थांबून तुम्ही आता बिरसा मुंडांचं नाव शिवाय कोण काही नाही नाव दिलेलं नव्हतं. अहो तुम्ही याच्यात येणार मी वाचलं ना मध्ये तुम्ही नाव देताय की अहिल्याबाई होळकरांचं नाव द्यायचं आणि अहिल्याबाई होळकरांचं नाव थांबवायचं आणि बिरसा मुंडांचं नाव द्यायचं म्हणजे शिवाय कोणी खायचं याच्या पहिले तुम्ही काम करत असताना आम्हाला नाव येऊ नये तुम्ही कवितेच्या ठरावात नाव घेतात ना ही वेळ आली पेपरला एक कोणी उचललं की मग अहिल्याबाई होळकरांचं नाव घेतलं. आता आदिवासी बिचारे खुश आणि दंगलदार असं नाही करायचं साहेब. हे करत असताना कोणाच्या भावना दुखवल्या जाणार याचा विचार आपण केला आम्ही शिवसाहेबांच्या कॅबिनमध्ये 25 सदस्य गेलो शिवसाहेबांना सांगून आलो होतो नाव देऊ नका चर्चा करून त्या चर्चेआधी नाव घ्यायचं याच्यावर कसं काय आलं नाव आमचा तो ऑब्जेक्शन आहे ना आम्हाला मी मान्य आहे कोणाच्या भावना नाही गेल्या पाहिजे आमच्या असं आम्ही पण तुमच्या मताला संभव आहे आम्ही आमची सूचना दिल्यानंतर हे नाव कसं काय आलं काम करत आहे त्या मुद्द्यावर असं काहीतरी म्हणलं मागे काळात एका सभागृहाला तुम्ही बिरसा मुंडांचं नाव द्या आणि एका काहीतरी आता काढा तुम्ही आणि हा गैरसमज लोकांमध्ये नको हा जिल्ह्याचा विषय आपण अंतिमच केलेलं फक्त सुचवलं की हा थोडा एक आता जातीय तेढ निर्माण करणारा आणि सामाजिक दृष्ट्या असमंजसता निर्माण करणारा विषय आहे. तुम्ही जी प्रोसेस फॉलो केली ती फॉलो केली, तुम्ही तुमची काही मिस्टेक नाही देता की तुम्ही बिरसा मुंडांचं नाव साहेब आता सगळ्यांच्या मेजॉरिटी म्हणणं आहे की आपण या सभागृहात बिरसा मुंडांचं नाव द्यावं, 100% दिलं जावं अशी माझी सभागृह माझी विनंती असेल की जीबी आहे आपली, या जीबीच्या बघा एक दोघं महापुरुषांची नाव आहे. अहिल्याबाई होळकर यांनी देखील भारताच्या या इतिहासामध्ये एक स्वर्णिम अक्षरात त्यांचं काम केलेलं आहे, महिलांना पुढे आणण्यासाठी काम केलेलं आहे. म्हणून एक
नाव आहे आणि बिरसा मुंडाचं देखील तेवढंच महान नाव आहे. या दिवशी असा एक माझा विषय असा आहे की आपला सूचना मांडू इच्छितो, विनंती करू इच्छितो की आपल्याला एकाच वेळेस 2 इमारतींचं जर तसं नाव देता आलं तर आजच्या याच्यामध्ये आपण फायनल करावं. आपल्याला जर या इमारतीचं नाव अहिल्याबाई होळकर प्रशासकीय इमारत देता आलं तर देऊन टाकावं. अशी तेढ निर्माण होणार नाही असं एक सोल्युशन साहेब याच्यात काढलं पाहिजे. आणि जीबीचा विषय साहेब, जीबीने सर्वमताने जर केलं असेल तर अडचण अजिबात असता कामा नये. याच्यावरती एकमेव सोल्युशन हेच आहे साहेब. ललिताने सांगितलं की उद्या सामाजिक तयार होईल, खेळाडी समाज नाराज होतील, धनगर समाज नाराज होईल. याच्यात असं आणि जर आपण जे नाव तुम्ही आधी ठरवलं ते जर काय ठरवलं तर आदिवासी बांधव नाराज होतो साहेब. म्हणून त्या सभागृहाला आदिवासी बांधवांच्या मागणीप्रमाणे नाव देण्यात यावं. आणि या इमारतीला एवढ्या बिल आपल्याला देता आलं अहिल्याबाई त्यांचं नाव पहिल्या प्रकारचं ते देता यावं. विषय चिन्हित आहे ना, आपली इमारत आपण ठरवणार आहे, आपण नाव द्यावं. बाकीचा कोणाचा सल्ल्याचं काही कारण नाही. आपण तो कोणत्या भलत्या दहशतवादाचं नाव देत नाहीये, तो काही महापुरुषाचे नाव देतोय ना. असं आपल्या सगळ्यांच्या मत हिशोबानेच आपण फायनलाइज करणार आहे. ग्रामपंचायत विभाग जर फेर नियोजन जर करत असाल इतर तालुक्यावर तर आमच्या शिरपूर तालुक्याला फेरबदल केला पाहिजे. जनसुविधा, नागरिक सुविधा, तीर्थक्षेत्र योजना आमचे झाले पाहिजे. शिरपूर तालुका काय बदल पाहिजे, कोणाला किती दिलं, काय दिलं ते वाचन करायला आम्हाला पाहिजे. नवीन फेर येऊन बाकीच्यांना 30 लाख 20 लाख, कोणाला 15, कोणाला 12 असं काही पण कुठं बस काय सगळ्या समान किती पाहिजे ना आम्हाला सगळ्या सदस्यांना. कोणाकोणाला भेटलेला आहे समान निधी यादी वाचून द्या ना. आहे काय शिरपूर तालुक्याला रुपये आम्हाला साहेब सर्वसामान्य सदस्यांना सरकारने दिलेला आहे. ज्याला निधी मिळालेला नाही आम्हाला लिस्ट द्या ना, कोणाला किती आम्हाला समान निधी हवा साहेब, दुसरं काही माहिती नाही आम्हाला. नाही तर आम्हाला अजून फेर चौकशी उपाध्यक्ष साहेब आणि सर्व सभापती, मी सर्वांना प्रेमपूर्वक आवाहन करतो की माझ्या मेथी गटासाठी येणाऱ्या वर्षात विविध आपल्या येडखाली जे तीर्थक्षेत्र, नागरिक सुविधा, जलसुविधा व जे काही 30-54 जे शक्य असेल तिथं मला माझ्या गटातील 11 गावांसाठी एक चांगला निधी उपलब्ध करून द्यावा. कारण की गेल्या 5 वर्षातील कालावधी आणि मला आता मिळालेला एक 8-10 महिन्याचा कालावधी, त्यामुळे टेस्ट मॅच वरून मी डायरेक्ट T20 मॅच पोहोचलेलो. तरी आपल्याला इथे या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो की माझ्या गटासाठी सर्व सन्मान्य सभापती अध्यक्ष साहेबांनी या ठिकाणी एक चांगला निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून माझ्या गटातील विविध कामांचे प्रश्न मार्गी लागतील. तसेच या ठिकाणी सिंचन विहिरीचे थोडंसं मला सांगायचं होतं की शासनाने रोजगार अभियानांतर्गत सिंचन विहिरीसाठी जी ऑनलाईन प्रक्रिया राबवली
तर इथं माननीय बीडीओ साहेब पण आहेत हजर. आणखी साहेब इथं ग्रामपंचायत स्तरावरून कार्यक्रम आहे. इथं प्रॉब्लेम असा झाला की गेल्या वेळेस आपण ऑफलाईन आपल्याला सिंचन विहिरीचे प्रस्ताव स्वीकारले जायचे, परंतु आता नवीन जी ऑनलाईन प्रणाली आहे त्याच्यात ग्रामपंचायत स्तरावर आपला त्याच्या ग्रामसेवक स्तराच्या याच्यावर लॉगिनला प्रस्ताव ते आपण फिलअप करतो आणि त्यानंतर तिथून त्यांनी संबंधित व्हेरीफाय केल्यानंतर तो बीडीओ साहेबांच्या लॉगिनला प्रस्ताव जातो. परंतु खेड्यांमध्ये लोकांना शेतकऱ्यांना या बाबतीत जनजागृती नाही जिथे आणि त्यामुळे ऑनलाईन प्रक्रिया आणि त्यानंतर ऑनलाईन झाल्यानंतर ग्रामसेवक लोकांच्या स्तरावर काही ग्रामसेवकांना ते सुद्धा माहिती आहे की आपल्या स्तरावर आलेले जे प्रकरण आहे यांचे व्हेरिफिकेशन करून ते बीडीओ साहेबांच्या लॉगिनला पाठवायचे असतात आणि तिथून ते लॉगिनला गेल्यानंतर बीडीओ साहेबांकडनं ते स्थळ पाहण्यावर पुढची प्रक्रिया किंवा जे काय असेल ते परिपूर्णतेसाठी चालले जाते. परंतु आपल्या जिल्ह्यात एमआरजेचा जो एक मोठा बॅकलॉग या ऑनलाईनमुळे राहतोय ऑनलाईन प्रक्रियाचा, याच्या संदर्भात योग्य ते जनजागृती किंवा कार्यशाळा संबंधित जे अधिकारी असतील त्याच्यात ग्रामसेवक असतील, जे काही घटक असतील इन्व्हॉल्व असतील, आपले एमआरजेचे पीटी वगैरे यांना सर्वांना या संबंधित योग्य सूचना देऊन ती प्रक्रिया सुलभ होऊन आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर, काही येणारं वर्ष हे आपलं विविध लोकसभा आणि विविध निवडणुकांचं वर्ष आहे, परंतु गेल्या 4 वर्षातील आपला हा मोठा बॅकलॉग इथं सिंचन विहिरीचा काय गोठ्यांचा इथं थांबलेला आहे. तर या स्तरावर योग्य ते आपण नोंद घ्यावी आणि मी अपेक्षा करतो याचा विषय काय आहे. प्रस्ताव आपल्या जिल्ह्यामध्ये काय झालं होतं की मागच्या 5 वर्षापासून विहिरी आणि गोठ्यामध्ये भरपूर प्रमाणात पेंडन्सी होती. तर त्याच्या निवारण करण्यासाठी जे अगोदरचे प्रस्ताव आलेले होते त्याच्या सगळ्या प्रस्तावाची तपासणी करून आपण त्यांना ऑफलाईन मंजुरी दिली आहे. पण आता शासनाचं धोरण खूप स्पष्ट आहे की जलदूत ऍप आहे, जे ऍप आलाय शासनाच्या त्याच ऍप मधून आपल्याला सध्या प्रस्ताव घ्यायचे आहे. ऑफलाईन प्रस्ताव आपण शासनाच्या धोरणाप्रमाणे आता घेणार नाही. तर ग्रामपंचायतीच्या लॉग इनला जे ऑनलाईन येतात सर, त्याच्यातले जे पात्र लाभार्थी असतील त्याचा ग्राम सेक्रेटरी ठराव घेऊन ते प्रिंट काढून पंचायत समितीला त्यांनी द्यायचे सर. प्रस्ताव नाही ना, ऑनलाईन प्रिंट काढून त्यांना द्यायचे. हा, तेच द्यायचे सर ऑफलाईन. त्याच्यासाठी फक्त ऍप मध्ये डेटा सगळे टाकल्यानंतर त्याची पीडीएफ निघते. हा, ते प्रिंट द्यायचे. माझ्या निदर्शन झालं आणि ते काम खराब झालं. मी त्या ठिकाणी कार्यकारी अभियंत्याला बोलवलं, डेप्युटी इंजिनियरला बोलवलं, शाखा अभियंत्यांना बोलवलं. त्यांनी पण आले. त्यांनी त्यांनी फोटो काढले, व्हिडिओ शूटिंग केली. माझ्याबरोबर आम्ही होतो, माझे कार्यकर्ते होते, आम्ही सर्व ठिकाणी. त्यांनी काम कसं निकृष्ट करायचं झालं त्यांनी तिथं कबूल केलं आणि त्या ठेकेदाराला आपल्या समोर सांगितलं हे काम केलेलं आहे अत्यंत खराब आणि निकृष्ट दर्जाचं आहे, हे संपूर्ण काम काढून फेकून द्यावं लागेल. अशा पद्धतीने त्यांना सूचना केल्या आणि लेखी दिलं त्यांना आणि त्याची प्रत देखील मला दिलेली आहे. परंतु अशा निकृष्ट दर्जाचं काम केलं नसताना त्यांनी त्यांना लेखी दिलं, पुढील सूचना दिल्या आणि तरी देखील ते काम जे आहे ते त्यांनी काढून फेकलं नाही आणि त्या कामाचे बांधकाम विभागाने 14 लाख रुपये त्यांना भरून दिले. कुठल्या आलं लाख 3 लाख पण काम करायचं, 14 लाखाचं बिल द्यायचं. परत अनुदानाची फाईल, पैसे मागणीची फाईल पाठवली त्यांनी. पुढचे 30 जागाचे रस्ते त्याची उपाध्यक्षांनी पत्र दिलेलं आहे, ते अवलोकनला मागवा. त्यांनी काम किती केलंय, किती चैनलमध्ये काम केलंय, कशा दर्जाचं केलेलं आहे, त्यांनी फोटो जोडलेत का हे बघा. उपाध्यक्ष महोदयांना पण सांगितलं तुम्ही पण माझ्याबरोबर या. अशा पद्धतीनं सर्व मी संपूर्ण विनंती पदाधिकाऱ्यांना पण केलेली आहे आणि प्रशासनाला पण केलेली आहे. पण जर 1-1 कोटी रुपये जर अशा पद्धतीने जात असतील, आपल्याला रस्त्यांना पैसे मिळत नाहीत, इथं सर्वजण झडतायत. कोण सांगतो मला 10 लाख मिळाले, कोण सांगतो 6 लाख मिळाले, कोण सांगतो 15 लाख मिळाले आणि माझ्या एका रस्त्यात 1 कोटी रुपये टाकून दिले, 10 लाख तुम्ही 12 लाख तुम्ही रस्ता करता. कशा पद्धतीने चालणार साहेब? अशा पद्धतीने चालणार नाही साहेब. मी कार्यकारी अभियंत्यांना पण लक्षात आणून दिलेलं आहे. माझे सुद्धा 3-3 पत्र दिलेले आहेत. ते 3-3 पत्र देखील त्यांच्या फाईलला जोडलेले आहेत. मला तर ह्या 8 दिवसाच्या आत मला याचा निकाल लागला पाहिजे. आणि साहेब मी तुमच्याशी देखील मी वैयक्तिक तुम्हाला 3 वेळा भेटलोय, तुम्ही पण डायरेक्ट नोंद करून घेतलेले साहेब. हे सहन करण्यासाठी नाही साहेब, मला सांगू द्या. नाही साहेब तुम्हाला मला बोलू द्या बरं का. पुढची आता मी जीबी पुढची लागेल शक्यता नाही. तर मग मला असं म्हणायचं ह्या 1 कोटीचा जो रस्ता केलेला आहे त्यांनी 1 कोटीचा रस्ता हे कसा केला, कोणी टेंडर मध्ये आणि ते
हे फोटो साहेब ही वेगवेगळी कामं आहेत आणि वेगवेगळ्या रस्त्यांवर असल्यामुळे त्याची वेगवेगळी केली झाली आहे. वेगवेगळ्या रस्त्यांवर हे इजिमा 18 आहे. इजिमा 18 आहे. दुसरा एक पुन्हा इजिमा 18 आहे साहेब. कुसुंबा लोणखेडी इजिमा आता तर तुम्हाला सांगतो मी नवीन पद भरता येणार नाही हे बरोबर आहे, पण जिथं पट संख्या कमी असेल तिथून तुम्ही एक शिक्षक अवेलेबल करून द्या तिथं. पण असं आपल्याकडे नाहीये ना. मी मगाशी पण तसाच सांगितलं होतो की आपण समायोजन आणि शिक्षक अवेलेबल नसेल त्या विद्यार्थ्यांचं किती नुकसान होत असेल तिथं. आपण शाळा एकत्रीकरण पण करतो, तिथे शिक्षक एकच देऊ शकतात, हे आपण देऊ शकतो. दादासाहेब भूल किंवा पाहिजे मला असं काही बिना शिक्षकांची शाळा कुठली असेल सांगा तुम्ही. किती माहिती आहे का त्यांच्याकडे शिक्षण विभाग? बोलणं त्याला माझ्या त्याने पत्र पण दिलं, 2 वेळी स्मरणपत्र पाठवलंय. आता ते प्रोसेस करत आहे. माझी विनंती फक्त सदस्यांची राहील की तुम्ही प्लीज त्यांना कन्व्हिन्स करा की आम्ही करतोय कारवाई, वारंवार पत्र पाठपुरावा आपण करतोय, थोडी वेळ लागते, ते परत येतील. स्क्रीनशॉट याच्यात तो काय म्हणतो, बाकी कलावंतांचे पैसे काम झाले की देतो, समोरचा म्हणतो. हे काय म्हणतात अध्यक्ष, तसे करू नका, माझा या लोकांवरती विश्वास नाही. समोरचा म्हणतो माझ्यावर आहे का, तो काय म्हणतो अजिबात नाही. हा काय म्हणतो काय कमाल करतात राव, तो म्हणतो आधी पैसे मग का. हा म्हणतो महानगरपालिकेत आहे थांबा. तो म्हणतो दादासाहेब मी तुम्हाला विनंती करून सांगतो, जे ब गटात खरोखर चांगले असतील त्यांनाच घ्या. ऐका माझा गरीबाचं. हे त्या स्वतः जे अध्यक्ष त्यांचे व्हॉट्सअपचं चॅटिंग आलेलं आहे. एवढं होत असताना 40 म्हणजे 200 लोकांकडनं 15 पारिजात चव्हाण आपण हे पारिजात चव्हाण बघा ना त्याचं नाव आहे हे सर्व. आणि हे जर खोटं असेल मान्य केलंय की त्यांनी गैरप्रकार केला. माझं काय म्हणणं, हे जर खोटं असेल तर माझ्याबद्दल त्याने कोर्टात जावं आणि माझ्यावरती आत्मनुकसानीचा दावा दाखल करावा. नाही तर मी त्याची चौकशी ही केली पाहिजे. एसीबी बीसीबी काय असेल त्यांनी केलं करावं. मी खोटं जर मी जन्मले तो जर खोटा असेल. 200 लोकांची 400 लोकांची निवड झाली साहेब. 200 लोकांकडनं या महाभागाने 15,000 20,000 गोळा केले. माझं काय म्हणलं, तुम्ही 400 लोक 5,000 तरी लोक देतात, पण जे न्यायाने जाणारे होते त्या लोकांना दिलं गेलं पाहिजे. चांगले लोक डावलले गेले, अंध डावलला गेला, अपंग डावललं गेलं, अशी लोक डावलले गेले. आणि म्हणजे जे खरोखर कलावंत होते त्यांना डावून दिलं. खरोखर जे कलावंत होते साहेब पट्टीचे जे होते ज्यांची हयात भजनी मंडळात गेली, ज्यांनी शासनाचे अनेक उपक्रमामध्ये सहभागी झाले, ज्यांनी अनेक ठिकाणी कला पथकं केली, जनजागृती केली, 1 रुपया घेतला नाही, त्या लोकांना डावललं. आणि ज्या महाभागांनी ज्यांना कधी पट्टीचं कधी अभंग म्हणता येत नाही, भजन म्हणता येत नाही, कीर्तन म्हणता येत नाही, ज्यांनी काही कला पथकं केलेली, अशा लोकांना फक्त 20,000 रुपयावरती त्यांनी मदत घेऊन पडली. आणि येशू म्हणता आम्ही सही नाही केलेली, नाही केलेली ना साहेबांनी नाही केली. साहेबांनी याच्यातलं सत्य पाहिजे. जबाबदारी थोडी झटकता येते याच्यातलं काय झालं म्हणजे आपली बी याच्यात चुकी आहे. आता काय होतं, आम्ही एखादा मांडला विषय त्याला कुणीतरी बघायला जातं कुणीतरी, आणि आपण तुम्ही तो रस्त्याला विषय मांडा क्लिअरच करून देतो. पहिल्यांदा एक सबमिशन करतो आपल्या सर्वांसमोर की 400 लोकांची यादी अंतिम झालेली नाही. याच्यावर प्रशासनाने जेवढ्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत्या, जशा आपल्या माध्यमातून आल्या तशा मीडियाच्या माध्यमातून आल्या, त्या सर्व तक्रारी जोडून आम्ही एक संयुक्तिक अहवाल तयार केला. अहवालासोबत त्यांनी जी यादी आमच्याकडे दिली होती प्रशासनाकडे ती यादी पाठवली. आणि जी यादी नियमानुसार व्हिडिओ चित्रीकरण करून 4 ते 9 या तारखेमध्ये निवड झाली होती ती यादी आम्ही पाठवली. आणि आम्ही शासनाला कळवलं की आमची अशी धारणा आहे की जी पहिली निवड झाली होती ती योग्य होती. हे आम्ही शासनापर्यंत पाठवलं. त्याच्याकरता मुंबईला मी सुद्धा एक वेळा जाऊन होतो, त्यांना ब्रीफ केलाय तो विषय की नक्की काय घडलाय. त्यामुळे जो नियमित कलाकार होता, जो चित्रीकरणाप्रमाणे जो योग्य होता, तोच कलाकार योग्य होता. ही आमची म्हणजे प्रशासनाचे 2 लोक होतो आम्ही. एक आदरणीय सचिव साहेब होते, मुख्य कार्यकारी अधिकारी सदस्य म्हणून मी होतो. आम्ही दोघांनी ती 400ची यादी आमच्याकडे पाठवली गेली होती. कशा पद्धतीने पाठवली गेली तो मुद्दा नाही, पण ती सभा जी झाली होती त्यांनी जी घेतली ती वैयक्तिक त्यांच्या स्तरावर घेतली. प्रशासकीय भाग होता, प्रशासकीय ठिकाणी त्यांनी घेणं अपेक्षित होतं. या 2-3 मुद्द्यावर आम्ही संपूर्ण अहवाल पाठवलाय. संपूर्ण अहवाल मी संपूर्ण सभागृहाला पुन्हा एकदा उपलब्ध करून देतो. आपण तो
माझं एकच म्हणणं आहे पालकमंत्र्यांशी बोलावं माझं एकच म्हणणं आहे साहेब, बघा तुम्ही म्हणजे सर्व अधिकाऱ्यांना मी विनंती करतो साहेब, सर्व अधिकाऱ्यांना की तुम्ही प्रचंड असं कष्ट घेता, प्रचंड अभ्यास करतात, अनेक वर्ष तुम्ही कुटुंबापासून लांब राहतात, तिथं इतका प्रचंड अभ्यास करून त्या परीक्षा देऊन तुम्ही पास होता, बरोबर, इतकं तुम्ही कष्ट घेता आणि हे सर्व तुम्ही 2-4 लोकांना प्रतिनिधित्व खुश करण्यासाठी सर्व अक्कल काढतो दिले साहेब. फक्त एक तुमच्या शिक्षणाला अभिमान बाळगा नाव साहेब, बाकीचं नाव द्या विभागाने समाज तुम्हाला जर मी सांगितलं म्हणजे तुम्ही मान्य करताय की पहिली जी यादी होती ती 400-300 लोकांची काय सर, नंतरचे 100 लोक का म्हणून तुम्ही त्याच्यावरती सह्या केल्या, साहेबांनी नाही सही केली, तुम्ही का सही केली साहेब मी यादी दाखवतो तुम्हाला मागच्या पानवरती साहेब या साहेबांच्या साहेब फक्त तुमची सही नाही, साहेबांची सही केलेली. मी बोलू का 2 मिनिट. हे प्रकरण मी सभागृहाला 100% अवगत करतो. आपल्याकडं साधारणतः मार्च-एप्रिलच्या आसपास समिती गठन झाली माननीय पालकमंत्री महोदयांच्या मान्यतेने. ती गठन झाल्यानंतर ह्या समितीच्या अध्यक्षांनी आणि सर्व सदस्यांनी एकदा नाही 4 वेळा मला पत्र दिले की आपण आता मुलाखत घेऊ. पहिले जूनमध्ये घेऊ, पावसाळा म्हणून जूनमध्ये न घेता आपण जुलै घेऊ आणि त्या सदस्यांच्या मागणीनुसारच आपण मुलाखतीचं आणि गुणांकन करण्याचं आणि ते सगळं नियोजन केलं आणि 4 जुलै ते 9 जुलै या कालावधीमध्ये साधारणतः 950 सदस्यांचं व्हिडिओग्राफीमध्ये चित्रण करून या सर्व सदस्यांना बोलून या सदस्यांच्या मान्यतेने त्यांनी स्वतः प्रत्येकाने गुणांकन केलेलं आहे. 10 पैकी प्रत्येक सदस्यांनी गुणांकन केलं. 9 सदस्य उपस्थित होते. तर 2-9 मध्ये मनीष पवार साहेब एक होते, मी एक होतो आणि 7 अशासकीय सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य. एक सदस्य फक्त शिरपूरचे ते कधी उपस्थित राहिले म्हणजे 10 अपेक्षित होते पण 9 जण होते. 90 गुणांपैकी जे गुणांकन झालं त्या गुणांकनाचं ज्या दिवशी आमचं सकाळचं सत्र संपायचं आम्ही त्या दिवशी तो रिझल्ट त्यांच्याकडून सगळ्यांकडून ताब्यात घेऊन आम्ही सगळ्यांच्या समोर तो सील बंद करायचो. असं आम्ही करून 9व्या दिवसापर्यंत केलं म्हणजे 9 तारखेपर्यंत केलं आणि त्यानंतर ह्या गुणांकांचं आपल्याला एकत्रीकरण करण्यासाठी आम्ही स्कॅन केले कागद. आम्ही ओरिजिनल आजही इंटॅक्ट जसे तसे आहेत या सगळ्यांना बोलून सगळ्यांच्या समोर व्हिडिओग्राफीमध्ये त्याचं स्कॅन केलं जेणेकरून कोणत्याही सदस्यांनी त्यावेळेस गुणांकन दिलेलं आहे त्याच्यात एक मार्गाचा सुद्धा कमी किंवा जास्त करता येणार नाही. या चांगल्या उद्देशाने आपण ते केलं आणि प्रत्येकाने गुणांकन केलं. म्हणजे याच्यामध्ये मनीष पवारांचा वाटा 11% आहे, माझा 11% आहे, अध्यक्षांचा पण 11% गुणांचा वाटा आहे. म्हणजे पाचामुखी परमेश्वर पद्धतीने ते आपण सगळ्यांनी गुणांकन तिथं केलेलं आहे. ते गुणांकन केल्यानंतर उतरत्या क्रमाने आम्ही ती यादी तयार केली डाटा बिडिंग केल्यानंतर आणि ती यादी अध्यक्षांनी स्वतः लेखी पत्राने मागणी केली. त्यांना आम्ही ती लेखी दिली. त्यांनी ती 15 दिवस त्यांच्याजवळ ठेवली. किंबहुना सर्वांचे गुणांकन आम्ही त्यांना दिले. स्कॅन कॉपी ओरिजिनल आमच्याकडे होते त्याच्यामुळे त्या स्कॅन मध्ये ते काही चेंज करू शकत नव्हते. आम्ही त्यांना ती दिली. त्यांनी ती अवगत केली. ती अवगत केल्यानंतर त्यांनी माहित नाही त्यांना काय लक्षात आलं त्यांनी ही यादी बाजूला ठेवली. त्यांच्या स्तरावर 16/9/2023 रोजी एक बैठक दाखवली. त्या बैठकीमध्ये त्यांनी 400 सदस्यांची 400 कलाकारांची नावं आणली माझ्याकडे आणि ती यादी आणली. त्याच्यावर आम्ही बैठक लावली. त्या बैठकीत मी स्पष्ट सांगितलं की ही सभा आमच्या अजेंड्याने झालेली नाही, ही कुठं झाली आम्हाला माहित नाही, या निवडीचे निकष मला माहित नाही, त्याच्यामुळे मी याच्यावर सही करणार नाही. तोच स्टँड समाज कल्याण अधिकाऱ्यांनी घेतला आणि त्याचं इतिवृत्त आहे. हे घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला आग्रह धरला की ही पण यादी प्रसिद्ध करा. कुठला अगोदरची यादी 950 कलाकारांनी इथं बोलवलेला आहे. एवढ्या पारदर्शकपणाने आम्ही त्यांना उत्तरदायित्व आहोत. त्याच्यामुळं आम्ही त्यांना म्हणजे जे आम्ही पहिली प्रक्रिया केली ती बरोबर आहे असं आमचं मत आहे. त्यांनी एकच मुद्दा मांडला की प्रशासनाने आमचं दिशाभूल केली आहे. तुमच्या माहिती सांगतो आज सुद्धा सकाळी 23 तारखेला त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये पत्र टाकलंय की बुवा हा अधिकार गुणांकन करण्याचा तुम्हाला अधिकार नाही किंवा मुलाखत घेण्याचा अधिकार नाही, परंतु एक अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून किंवा सचिव म्हणून मी पूर्ण ठाम आहे. 7 फेब्रुवारी 2014च्या GR मध्ये परिशिष्ट 4 मध्ये मुद्दा क्रमांक 5 मध्ये मुलाखत घेता येते. कागदपत्रांवरून कलाकार निवडणे आणि याच्या पलीकडे पुढची स्टेप ही त्यांचं सादरीकरण करून करणे ही अधिक पारदर्शकता आहे. आणि आम्ही जर त्याच्यामध्ये मुलाखत
घेताना त्यांचे आम्ही रेकॉर्डिंग सुद्धा केलेलं आहे. एवढं पारदर्शकपणे केलेलं असतानाही आजही ते समितीचे अध्यक्ष महोदय, समितीचे काही सदस्य, सगळे म्हणणार नाही मी, काही सदस्य याच्यावर ठाम आहे की प्रशासनाने आमची दिशाभूल केली, मुलाखत घेता येत नाही असं संचालनालय, सांस्कृतिक संचालनालयाचं मत आहे. आम्ही त्यांच्याशी असहमत आहोत. याच्यानंतर ललित मारोडे साहेब असतील किंवा इतर समाज माध्यमामध्ये तक्रार असेल याच्यावर शासनाने आम्हाला पत्र दिलं, माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मला पत्र दिलं की याची चौकशी करावी आणि अहवाल द्यावा. तर मी चौकशी आम्हाला हे जे तुम्ही म्हणतात की ते पैसे दिले वगैरे त्याचे प्रूफ आमच्याकडे नसतंय. जर याची तक्रार कोणाला करायला तर निश्चित ते एसीबीकडे निश्चित करावी. त्याची तक्रार मी चौकशी त्या बाबतीत करू शकत नाही. परंतु जी प्रोसिजर आम्ही पहिले राबवली, समितीने नंतर आम्हाला दिली, त्या दोन्ही प्रोसिजर आम्ही पाठवल्या आणि त्याच्यामध्ये आम्ही जी पहिली राबवली ती पारदर्शकपणे केलेली आम्हाला मुलाखत घेता येते. अशी धारणा आमची पक्की करा म्हणून मी शासनाला कळवलेला. तर आम्ही केला जातो, डिलेव्हरीचे पेशंट असेल, थोडं लाजिरवाणी गोष्ट आहे. ह्या लोकशाहीमध्ये असं घडत असेल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खात्या कर्मचाऱ्यांवर कुठलाही दडपण नाही, कुठलाही त्यांच्यावर काहीच दबाव नाही आहे. इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे. आधी त्या महिला बिचाऱ्या तेव्हा सांगायच्या की त्या ठिकाणी शिक्षकांना शाळा चालते. अहो काय ते आदिवासी पोरांचं तुम्ही नुकसान करताय. किती प्रश्न सदस्य लोक उपस्थित करतात, काहीच त्याला तथ्य नाही. आता हा अजेंडा ज्या वेळेस सदस्यांचा आता संग्राम भाऊने कोणते विषय मांडला की जी मागणी केली जाते सदस्यांकडनं तो विषय नंबर अमुकवर आला पाहिजे, ते रिकामा कागद घेतली जातात. हे सभागृह आहे का काय? थोडीफार तरी काय नागरिक वापरली पाहिजे. लोकांच्या मागण्या आहेत, कुठलाच विषय ठिकाणावर येत नाही. हे असं चालणार नाही. आरोग्य विभागाने मागच्या वेळेस मला सांगितलं 13/9 ते पत्र मंत्री महोदयांकडे गेलं आहे स्टेट लेवलवर. तिथं जर गेलं आहे तर त्याचं तुम्ही काय पाठपुरावा केला ते पण मला या ठिकाणी सांग. अन्यथा याच्या वेळेस कुठलाही पेशंट दगावला त्याला सरळ गाडीत टाकून इथं घेऊन येईल. कायदा सर्वांसाठी आहे काय तर तुम्ही उत्तर द्यायची, पळवाट काढायच्या. सांगा साहेब काय झालं. सन्मान्य व्यासपीठ, सन्मान्य सभागृह, मागच्या टीव्हीच्या बैठकीमध्ये दिलेल्या सूचनांनुसार आपण जो प्रस्ताव वन मंत्रालयाकडे आहे पेंडिंग अवर सचिवाकडे, त्याच्याबद्दल आपण पाठपुरावा केला. मी सुद्धा मान्य आरोग्य मंत्र्यांकडे गेलो होतो, तर तिथून सुद्धा आम्ही फोन लावला आणि संबंधित तिथले जे क्लर्क आहेत त्यांच्याकडे जी फाईल आहे त्याबद्दल पण आम्ही बोलतो. मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी सरांसोबत सुद्धा त्याचा फॉलोअप चालू आहे. त्या दृष्टीने आम्ही रेग्युलर त्याचा फॉलोअप घेतो, पण त्या स्तरावरून आणखी काम होत नाही. साहेब फॉलोअप इथं पाठवलं आहे, त्यांचा तळतळा मी डोळ्याने बघतोय. सन्माननीय सदस्य, मी परत एकदा आहोत. फक्त मंत्रालयाला फाईट पडलेली आहे. स्वतःहून 4 वेळेस संबंधित अपर सचिवशी बोलण्याचा प्रयत्न केला, त्याच्याशी संपर्क मला झाला नाहीये. मी त्यांच्या वरिष्ठांना मेसेज टाकला, त्याच्याशी बोलणं झालं आहे. थोडी वेळ लागत आहे, पण विश्वास ठेवा की ते पण करत आहे, मी पण करत आहे. साहेब तुम्ही पाठपुरावा चालू आहे, आमचं कागद नाही, आम्ही वैयक्तिक फॉलो करतो, तुम्ही जाऊ नका. आम्ही विचारून घ्या.